स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट परीक्षाचा निकाल तारीख आलेली आहे आणि आनंदाची बातमी आहे. प्रतीक्षा आपली संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 70 दिवसापेक्षाही जास्त वाट बघितलेली आहे. ती वेळ संपलेली आहे आणि तारीख टाकलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने परिपत्रक काढलेलं आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून काय आपल्याला आनंदाची बातमी आहे, नेमकं काय प्रॉब्लेम्स होतं आणि यामध्ये काय प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, हे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 प्रसिद्धी प्रेस नोट. शासन शुद्धीपत्रक पहा. 2/5/2025 अन्वय उमेदवाराने व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परिषद सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक 16/7/2025 रोजीच्या प्रसिद्ध निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. सदर परीक्षेत 2,28,800 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 2,11,308 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली आहे. त्यापैकी B.एड परीक्षेचे या ठिकाणी अपियर विद्यार्थी होते आणि D.एडचे 1,342 आणि हे 701 म्हणजे 1,000 म्हणजे 15,756 विद्यार्थी या ठिकाणी बसलेले होते. B.एडचे अपियर जे विद्यार्थी होते ते 15,756 आणि 1,342 जे होते ते D.एडचे विद्यार्थी होते. एकूण 17,098 विद्यार्थी हे उमेदवार अपियरमधून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. 17,000 विद्यार्थी हे D.एड आणि B.एड सेकंड इयरला असणारे जे अपियर होते त्यांनी अर्ज केलेला होता आणि परीक्षासुद्धा दिली. 14/8/2025 अखेर B.एड परीक्षेचे 9,952 तर D.एडचे 827 असे एकूण 10,779 अपियर विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी माहिती कार्यालयास प्राप्त झाली. जे काही विद्यार्थी 17,098 होते त्यापैकी 10,779 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपले गुणपत्रक आहे ते सबमिट केलेले आहे. अशा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. फक्त 10,779 विद्यार्थी होते. पुढे काय म्हणतात बघा. तथापि ज्या विद्यार्थी उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा उर्वरित B.एड परीक्षेचे 5,804 व B.एडचे 5,804 आणि D.एडचे आहेत 515 अशा एकूण 6,319 अपियर विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यांचा पेंडिंग राहील 6,000 विद्यार्थ्यांचा. तरी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी अद्यापपर्यंत ही साईट जी आहे mscpune.in या साईटवरती या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास सर्वस्वी जबाबदार संबंधित विद्यार्थी राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारची विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी नोंद घ्यावी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी महत्त्वाचा विषय आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट परीक्षा 2025चा निकाल सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अनुराधा ओक आयुक्त आणि ही आजचंच पत्र आहे. 17/8/2025चं पत्र आहे. ही आनंदाची बातमी आहे. 18/8/2025 रोजी टेटचा निकाल लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं स्वप्न जे आहे शिक्षक बनण्याचं ते स्वप्न आपलं पूर्ण होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा.